नमस्कार, मी जांभळे सोजर देवीदासराव, सहशिक्षिका म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेल्लाळ येथे कार्यरत आहे. आणि 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर हा साक्षरता सप्ताह असल्या निमित्ताने आज दिनांक 6 सप्टेंबर रोजीचा विषय आहे सर्वांसाठी शिक्षण यावर चर्चासत्र. तर आज माझ्या वर्गातील विद्यार्थी इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांनी त्या निमित्ताने सर्वांसाठी शिक्षण याविषयी चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. 1 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर साक्षरता सप्ताहानिमित्त आज दिनांक 6 सप्टेंबरचा विषय आहे सर्वांसाठी शिक्षण यावर चर्चासत्र. नमस्कार, मी देवनाळी शुभम गोरी, वर्ग 8वा, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेल्लाळ. आज आपण सर्वांसाठी शिक्षण या विषयावर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये माझे मित्र सहभागी आहेत. नमस्कार, माझे नाव रघुनंदन जगदीश इंगळे. नमस्कार, माझे नाव दादा श्रीनिवास मारुती. तर मला सांगा, आपल्या दैनंदिन जीवनात शिक्षणाची गरज आहे की नाही? हो, आहे ना. शिक्षणामुळे आपल्या जीवनात काय बदल होतात? शिक्षणामुळे आपल्या जीवनात खूप सारे बदल होतात. शिक्षणामुळे आपल्याला लिहिता वाचता येते. आपल्याला लिहिता वाचता येणार नाही. अशी कोणती गोष्ट आहे की ज्याला शिक्षणाची गरज नाही? अशी कोणतीही गोष्ट नाही ज्याला शिक्षणाची गरज नाही. तू काय बनणार आहात? मी इंजिनियर बनणार आहे. त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल? मला दररोज शाळेत जाऊन अभ्यास करावा लागतो. यावरून असे सिद्ध होते की शिक्षणाची गरज नसणारे कोणते क्षेत्र नाही. हो, आपल्या आजूबाजूला न शिकलेल्या व्यक्तींनी शिकलं पाहिजे असं तुला वाटतं का? हो वाटते ना. कशासाठी? कारण की त्यांना लिहिता वाचता यावं, बसवरचे पाट्या वाचता यावे म्हणून. गरज आहे की नाही? हो, आहे. कशासाठी? कारण त्यांना दुकानात गेले की बियावरची नावे, एक्सपायरी डेट, ते अजून पीक विमा भरताळा त्यांना वाचता लिहिता यावे म्हणून. डिजिटल साक्षरता म्हणजे काय? डिजिटल साक्षरता म्हणजे मोबाईलचा वापर करणे, पीक विमा भरणे व मोबाईल मधले विविध ॲपचा वापर करणे, अजून दैनंदिन जीवनातली माहिती मिळवणे, हवामान बघणे, पैसे काढणे, असे खूप सारे आहेत ना. डिजिटल साक्षरता होणे ही काळाची गरज आहे का? हो, नक्कीच आहे. डिजिटल साक्षरता होणे काळाची गरज आहे. सारे शिकूया, सारे पुढे जाऊया. सारे शिकूया, सारे पुढे जाऊया.